ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नमस्कार, मी ओमकार। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। कोकणात ठाकरे गटाला धक्का, राणेंची खेळी यशस्वी, झेडपीतही बिनविरोध पॅटर्न। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने पुन्हा एकदा बिनविरोधी पॅटर्न यशस्वी करून दाखवला आहे। सिंधुदुर्गातील कणकवलीमध्ये भाजपने ठाकरे गटाला सुरुंग लावला असून भाजपचे एकापाठोपाठ 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। निवडणुकीसाठी चुरशीची लढत, राधानगरी तालुक्यात राजकीय वातावरण शिगेला। राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केल्याने ही लढत बहुरंगी होणार असल्याचे चिन्ह आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। धक्कादायक, गणित न आल्याने शिक्षकाकडून चिमुकल्याला अमानुष मारहाण। जिल्हा परिषद शाळेतील प्रकार। गणित न आल्याने 4थी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील पिंपळगाव राजा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। नरसिंहवाडीत महाविकास आघाडीचा रणशिंगणात, भाजपवर जोरदार हल्लाबोल। 30 लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या वल्गना करणारे सरकार प्रत्यक्षात रोजगार किती देणार हे बोलत नाही। अहिल्या देवींनी बांधलेला घाट व मंदिरे पाडून भाजप स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेते। त्याचबरोबर सत्तेचे सूत्र शिरोळ तालुक्यातूनच येणार असल्याने महाविकास आघाडीला बळ द्या असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी नरसिंहवाडीत केले आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। स्वीकृत सदस्य घ्यायचेच असतील तर निवडणुका कशासाठी? आमदार सतेज पाटील यांचा थेट सवाल। जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांबाबत मंत्रिमंडळात निर्णय झाल्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता देण्यात आलेली नाही। असा महत्त्वाचा निर्णय घेताना सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। शाळांमध्ये खेळ हरवत चालले, विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात, क्रीडा शिक्षक नसल्याचा फटका। जिल्ह्यात सध्या 734 माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 500 क्रीडा शिक्षक कार्यरत आहेत, मात्र पवित्र पोर्टलवरून भरती होत असल्याने हवा तो तज्ञ शिक्षक मिळत नाही। त्यामुळे अनेक शाळांमध्ये अन्य विषयाचे शिक्षकच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षणाचे धडे देत आहेत। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राज्यकर्त्यांनी प्रशासनाने फसवणूक केली, बलगवडे येथील ग्रामस्थ जिल्हा परिषद मतदान प्रक्रियेच्या बहिष्कारावर ठाम। बलगवडे येथील ग्रामस्थांनी गावात सोलर प्रकल्पासाठी झालेल्या बेसुमार वृक्षतोडीबाबत राज्यकर्ते आणि प्रशासन यांनी फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। इतिहास निर्माण होईल असा विजय घडवा, कागलमधून हसन मुश्रीफ यांचे रणशिंगणात। मी माजी आमदार संजय गाडगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह गाडगे यांची विधायक वळणावर युती झालेली आहे। पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना साथ देऊन आम्ही तिघांनी घेतलेला निर्णय सार्थ आहे हे दाखवून द्या, महाराष्ट्रात इतिहास निर्माण होईल असा विजय घडवा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार आमदार नरके यांचे आव्हान। करवीर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार असून पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यांमध्ये शिवसेना व भाजपची युती आहे।
विधानसभेला जशी साथ दिली तशीच या निवडणुकीतही द्यावी असे आवाहन आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकार बैठकीत केले.